सो हे गाइस, कशात तुम्ही? आय होप सरी बरे असणार आणि बरेच असले पाहिजे. सो हा आहे उज्जैनचा मला वाटतंय थर्ड पार्ट असणार आहे. सो आता आम्ही चाललो ओंकारेश्वर. ओंकारेश्वर भारी आहे एकदम. मस्त बोट राईड करू, सगळ्या दाखवू, तुम्हाला दाखवते पुढे जाऊन सगळा मस्त मस्त. आता तर चलिए, तर आम्ही उठलं, फटफट फ्रेश होतो आणि जाऊया. ओके, ओंकारेश्वर. सकाळ सकाळ मस्त उठून आम्ही महाकाल लोकला फिरायला गेलो. बोललो की मस्त टाईम आहे, 9 वाजताची बस आहे, सो 2 तास आहेत तर काय करणार म्हणून फिरून घेऊया. मग मस्त महाकाल लोक फिरलो. ही ट्रॅफिक बाय उज्जैनची नेक्स्ट लेवल होती त्या दिवशी, कारण की संडे होता. AC बसची प्राईज आहे 450 रुपये पर पर्सन आणि मी फ्रंट सीट घेतलेली. मी बोललो एकदम मस्त जाईन, 6 तासाचा प्रवास आहे, एकदम मस्त आरामात बसून जाईन व्ह्यू बघत बघत. बट ती मला लाईफची सगळ्यात मोठी चूक होती. तो जो पाठी पंखा दिसतंय तो पंखा वर्किंग नव्हता करत. जी फ्रंटला AC असतं ती तिथं फ्रंटला AC नव्हती. भाई एकदम घाण माझा पूर्ण प्रवास झाला. 6 तासमधून 2 तास आमचं ट्रॅफिकमध्ये गेलं. मी पूर्ण मेलेलो यार. आफ्टर 3 आवर्स इथं ब्रेक घेतलेला ड्रायव्हरनी. बाबा जीव आलेला माझा. उतरता फील झाला भाई. गर्मी तो है बनता है, बहुत गर्मी इधर भाई. गाइस एक्सट्रीम ऊन है, एक्सट्रीम ऊन बत आहे. काय का बडीशॉप एक्सट्रीम ऊन आहे गाइस, एक्सट्रीम. आणि जसंच तुम्ही ओंकारेश्वरला पोहोचणार ना, त्यात तुम्हाला जाम लोक भेटतील बोट राईड करणारे. यो आहे ना, यो गमच्यावाला, यो आम्हाला घेऊन चालले आता राईड करायला. याच्याशी आम्ही रेट डिस्कस केला आणि तो सांगत होता इथं फिक्स रेट आहे गव्हर्नमेंटचा, 150 रुपये द्या आणि राईड करा. तिथं नेगोशिएट करायची गरजच नाही काही, डायरेक्ट गव्हर्नमेंटचे रेट्स आहेत. जसं बोटमध्ये बसलो तर राईट साईडला बघतो तर भाई आया ब्लू आहे, पाणी पाणी चालले लोकांचं. भाई फुल आंघोळ करताय, भाई फुल आंघोळ.
चंद्रमा ललाट पे भस्म है भुजाओं में, वस्त्र बाघ छाल का है खड़ा पाँव में, प्यास क्या हो तुझे, गंगा है तेरी जटाओं में, जटाओं में, जटाओं में, दूसरों के वास्ते। आया मस्त लिवलत आहे, आपकी यात्रा मंगलमय हो. बट बाय. जेव्हा यात्रा स्टार्ट झाली ना भाई, जंगल मंगल मुंबल सगळं झालेलं माझा भाई. मेलेलो यार गरमीमध्ये यार. 8 वाजलेलं आणि भाई अजून 5 तास होते भाई. अँड मेन रिझन हे होता की मम्मीचा बड्डे होता. 12 वाजता मम्मीचा बड्डे बनवायचा होता. केक मी ऑर्डर करून ठेवलेला आणि भाई यो 5 तास दाखवत होता मला तिथून आणि मी मेलेलो. 11 वाजलेले यार. बोललो तर पोचीन का नाही, पोचीन असं झालेलं माझा. 12 वाजताच्या पहिले पोचत होता आणि कारण केक कापत होता 12 वाजता. आणि भाई 11:30 वाजता आम्ही उज्जैनला पोचलो. कसा रिक्षा पकडून गेलो फटफट. तसंच आम्ही रूममध्ये पोचलो. मम्मीसमोर केक दिला आणि बोललो मम्मी हॅपी बर्थडे, सरप्राईज. व्लॉग आवडला ना? आवडलाच पाहिजे. सो आवडला असेल तर प्लीज लाईक करा, कमेंट करा. काय इम्प्रूव्ह करू व्लॉगमध्ये, काय नवीन आणू सगळं सांगा मला. कमेंट तुमच्यासाठी पूर्ण ओपन आहे. तुम्ही काय पण टाका, काय पण शिवा द्या, काय पण करा. फक्त कमेंट करा आणि सांगा मला म्हणजे काय ॲक्च्युअलमध्ये तुम्हाला काय इम्प्रूव्हाइज करायला पाहिजे मी या व्लॉगिंगमध्ये. आणि अजून तर काय, जर तुम्हाला असेच कंटेंट बघायचं असेल तर सबस्क्राईब करायला लागणार ना भाऊ आपले चॅनलला. आणि शेअर करा जरा चॅनल, जरा आपण ग्रो करूया चॅनल. आपलाच चॅनल आहे सगळ्यांचा. सो नेक्स्ट ज्योतिर्लिंग बघूया कुठला होते. चला बाय बाय.